श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज पहिल्यांदाच मी कॅमेऱ्यासमोर आलेले आहे काही बोलण्यासाठी. बरेच दिवस झाले ठरवत होते मी आज येईन, उद्या येईन, आज माझं व्हिडिओ शूट करेन. माझे डेली ब्लॉग येतातच कधीतरी, पण त्याच्यात जास्त करून मी दिसत नाही का तर माझ्याकडे स्टँड नाही आहे मोबाईल लावायचं. मी हाताने जेवढं होता येईल तेवढं शूट करून टाकत असते. पण आपलं मेन म्हणजे चॅनल आहे ते स्वामींचं आहे, स्वामी सेवेचं आहे. मी जास्त करून त्याचे व्हिडिओ टाकत असते आणि त्याच्याकडे माझा फोकस जास्त असतो. पण डेली रुटीनचे थोडं असतं ना ते यूट्यूबमध्ये टायमिंग, वॉच टायमिंग वाढवण्यासाठी किंवा मी घरात पण भरपूर कामं असतात ते पण कधी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे मोठे व्हिडिओ टाकते. बाकी तर सगळे आपले स्वामींचेच व्हिडिओ, स्वामींचाच चॅनल आहे हा, स्वामींनीच सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे स्वामींचे व्हिडिओ येणं गरजेचं आहे ह्या चॅनलवर. तर आज पहिल्यांदाच मी कॅमेऱ्यासमोर आलेले आहे. मलाच कसं तरी वाटतं आहे. पहिलीच वेळ आहे आणि ती पण एवढ्या ह्याच्यानं बसली आहे. मी अचानक किती दिवस झाले मी ठरवते आज बसेन, उद्या असा व्हिडिओ करेन, तसं सगळं ठरवलं आहे. सगळी माहिती काढते मी, वाचते, सगळा अभ्यास करते सारखा, पण कॅमेऱ्यासमोर यायचं धाडस होत नाही. आज कसं बसं ठरवलं म्हटलं आणि जसं आहे तसं हे घालून बसेन, ते घालून बसेन, असं आवरेन तसं. किती दिवस देखावा होणार आहे म्हटलं. तो 4 दिवस ठीक आहे, 8 दिवस ठीक आहे, पण रोज जर कॅमेऱ्यासमोर आपल्याला जावं लागत असेल तर ते सगळं करणं शक्य होणार नाही, पॉसिबल नाही. ज्यावेळेस होईल त्यावेळेस तर मी करेनच, पण नाही होईल त्यावेळेस असे पण ॲक्सेप्ट करावं लागणार आहे मला. त्याच्यामुळे म्हटलं आजच सुरुवात करावी आणि जसं असेल तसं, जास्त काही न करता जसं मला ठीक वाटतं तसं बसूया. मग आज मी तुम्हाला सांगणार आहे माझा सगळ्यात मोठा अनुभव स्वामी सेवेचा. आणि इथून पुढं तर तुम्हाला कालभैरवाष्टक, तारक मंत्र, धुमावती मंत्र, मधुमती मंत्र, वल्गा सुक्त, व्यंकटेश स्तोत्र, असे बरेचशा काही सेवा आहेत त्या मी रोज एका थोड्याशा व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन स्वामी सेवेचा. आतापर्यंत मी कधीच केलेलं नाही, हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. त्यानंतर मी स्वामींची भरपूर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन, जी आणि खरी आहे आणि ज्याच्याने भरपूर लोकांना फरक पडलेला आहे अशी माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत राहीन. हा आहे माझा घरातला स्वतःचा म्हणजे माझ्या भावाचा अनुभव. मी बरेच दिवस झालं 1.5-2-3 वर्ष झालं स्वामी सेवेत आहे. 3 वर्ष झाले असतील, 3-4. मग जवळजवळ आता 1-1.5 वर्षापूर्वी माझ्या भावाच्या मुलाच्या पायात काय झालं होतं काय माहीत नाही, ताप आला की कमरेपासून त्याला चालायलाच येत नव्हतं. एवढं अवघड होत होतं. 2-3 वेळा झालं की ताप आला त्याला जास्त की 4-8 दिवस तो बेडवर पडूनच कमरेपासून खाली त्याचे हातपाय जळत होते. त्याला उचलून पाय ठेवायला आणि रांगत असं घसरायला सुद्धा पाय येत नव्हता. बऱ्याच वेळा झाला असं. तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट विषयालाच हात घालते. आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत किंवा जे सांगण्यासाठी मी इथं आलेले आहे तोच मी मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करते. बाकी जे काय आहे बोलायचं वगैरे ते मी कधीतरी व्हिडिओत सांगेन. तुम्ही कमेंट करून विचारा तुम्हाला काय विचारायचं असेल तर. त्याच्यामुळे मी डायरेक्ट माझं जे आहे अनुभव तो स्वामींचा मला राहावेच नाही झाला सांगण्यासाठी सुरुवात केली आहे. तर त्याला 2-3 वेळा ताप आला. 2-3 वेळा झालं तसं. 4-6 महिने गेले की ताप यायचा, 4-6 महिने गेले की ताप यायचा. पण कसा ताप येत होता, ताप आले की त्याला काहीच कळत नव्हतं. एवढे त्याच्या कमरेपासून पाय जायचे पूर्ण. तिसरी वेळ झालं सांगलीला, मिरजेला, कोल्हापूर सगळीकडे त्यांनी तिकडे दवाखाना केला. केल्यानंतर परत त्याला लास्टच्या स्टेपला तिसऱ्या वेळेस ॲडमिट केलं. 8 दिवस ॲडमिट केलं तरी त्याला काहीच फरक नाही. सलाईन, इंजेक्शन सगळं चालू होतं आणि चालायलाच येईना. डॉक्टरनं विचारलं, एक्सरे हे ते सगळं काढलं. परत डॉक्टर पण म्हणायला लागले की नाही, ह्याच्या हाडात कमजोरी आहे, हाडात कॅल्शियम कमी आहे ह्याच्या आणि हाडं कमकुवत होत चालले त्याची, आता ह्याला कधीच चालायला येणार नाही. हा असाच रांगत हळूहळू कमी होत उलटं कमीच होत जाईल चालायचं. आता जसं चालतोय उभारतोय तो पण उभारणार नाही. हळूहळू हा बेडवर राहून असंच होत जाईल. मुलगा तर 12-13 वर्षाचा आणि हे आता असं सांगितलं आहे. आणि दिसायला तर एवढा देखणा, तो एवढा म्हणजे छान हुशार मुलगा आणि डोळ्यासमोर असं सगळं बघणं त्याचं. मग त्यांनी भरपूर दवाखाने चालू होते, सर्च चालू होते त्याचं. आयुर्वेदिक दाखव, पुण्याला नाही, कुठं नाही, काय करूया विचार चाललाच होता त्यांचा. आणि शेवटची स्टेप होती आणि त्यांनी तो व्हिडिओ चालतानाचा दवाखान्यातला करून माझ्या मोठ्या बहिणीला पाठवला. मोठ्या बहिणीला पाठवल्यानंतर तिचा मला कॉल आला रडत तू फोन केला का. मग मला माहीत होतं ॲडमिट आहे किंवा 4-5 दिवस झाला दवाखाना चालू आहे. पण एवढं सिरियस असेल तापात कधी होतं मुलांचं, हातपाय उचलू वाटत नाही काय नाही, आपल्याला चांगलं जड होतं. म्हटलं झालं असेल तसं काहीतरी. मी लक्ष दिलं नाही. मग फोन चालू होते, आहे दवाखान्यात आता बरं वाटतं, चालू ट्रीटमेंट.
सगळ्यांचेच फोन चालू होते. आणि मग नंतर 2-4 दिवस झाले त्याला सोडून ह्यांनी घरी आणलं पाहुण्यांच्या तिथे. एका ठिकाणी आमच्या तिथे चांगली मिरजेला राहिले. दुसरीकडे दवाखाना कुठेतरी बघूया, दाखवूया. आता ये जा कशाला करायला 4-5 तासाचा प्रवास, दुसऱ्या दवाखान्यात दाखवायला येईल. अशा हिशोबाने ते लोक घेऊन पाहुण्यांच्या घरी राहिले 1-2 दिवस. आणि बहिणीला हे करून व्हिडिओ करून पाठवलं त्यांनी की असं असं आहे, असंच व्हायला लागलं आहे आणि हा अशा प्रकारे चालतो आहे. किंवा पाहुण्यांच्या तिथं राहिले. त्यांनी आयुर्वेदिक घरात गरम पाणी चालवायचा त्याला प्रयत्न चालूच होतं त्यांचं. आता करायचं का. बहिणीने मला रडत रडत फोन केला, अगं तू एवढं स्वामींना जाते, स्वामींना मानते, सगळं तू आरती वगैरे करते, एवढं जास्त तुझं स्वामींचं हे विश्वास आहे तुझा. आणि म्हणजे माझी पण भरपूर प्रॉब्लेम आहेत घरात, खूप संकट आहेत, पण मी त्यांना सगळ्याला माघार टाकत असते. आणि फक्त स्वामी आपल्याने जे काय असेल ते असेल. रोज उठलं की तोंड द्यायचं त्या गोष्टींना आणि पुढे चालत राहायचं. आणि मग मला तिने एक दिवशी फोन केला त्या दिवशी आणि रडायला लागली. आणि बघ ना म्हटली, बघवेना झाले, भावाची हालत पण बघवत नाही आहे, त्या पोराचं तोंड बघवेना, एवढा मोठा पैसा घालायला लागला आहे, पण पोराला असं सांगितलं आणि काय करायचं काय नाही, तू बघ तरी काहीतरी. मग आम्ही माझ्या केंद्रातल्या काकू होत्या ओळखीच्या आमच्या, त्या काकूंना मी फोन लावला. मी म्हटलं ठेव ताई म्हटलं फोन, बघू म्हटलं काय होतं. मी त्या काकूंना फोन लावला. म्हटलं काकू असं असं आहे आणि असं असं ॲडमिट केलं खूप अर्जंट, आणि डॉक्टरांनी तर असं सांगितले घरी न्या जावं आणि ह्याला काय होणार नाही. तर मग त्या काकू म्हटल्या बघा काय होते काय नाही, ते चालूच राहू द्या दवाखाना कुठं दाखवायचं ते दाखवा, त्याचबरोबर ही सेवा करायला सांगा त्यांना. त्यांनी काय भावजेला आता माझ्या लक्षात येत नाही ऑलरेडी. आणि मी कधी पण हा व्हिडिओ त्यांना स्वतःला त्यांचा अनुभव, माझ्या बहिणीचे पण भरपूर अनुभव आलेले आहे आता ह्या 1.5-2 वर्षात. भावाला पण भरपूर अनुभव आलेले आहेत. तो पौर्णिमा अक्कलकोटला वगैरे सगळं करतो. दर पौर्णिमेला अक्कलकोटला जातो, उपवास धरतो, स्वामींचा जप वगैरे सगळं करतो. मी हे त्याचे अनुभव आहेत, मी त्याच्याकडून नंतर तुम्हाला दाखवेनच परत सगळे कसे काय आले किंवा त्यांना काय वाटतं काय नाही ते. एखाद दिवशी तुम्ही कमेंट करा दाखवायचे की नाही, सांगायचे का, मग मी सांगेन. आणि मग फोन आला, मी तर केलं त्या काकूंना. मग त्यांनी काय तारक मंत्र, महामृत्युंजय मंत्र असं ते होतं लिहिलेलं, सगळं असं पाठवलं पाण्यात धरायला, त्याच्या अंगावर नाडीवर शिंपडायला पाणी, किंवा पाण्यात देण्यासाठी मंत्र, नाडीवर धरण्यासाठी, अंगावर त्याच्या हात ठेवून वगैरे छातीवर असे मंत्र सांगितले होते. मी तसे आमच्या भाऊजाईला पाठवले. म्हटलं हे असे मंत्र आहेत आणि तुम्ही असं करा म्हटलं त्याला सेवा चालू. मग अजून कुठे तिला कशाचंच काय माहीत नाही, सेवा काय, मंत्र काय, माळ नाही, कुठं भेटतील, कुठं असतील. मी म्हटलं यूट्यूबला सर्च करा, कुठे पण बघा म्हटलं, भेटतील तुम्हाला. हे जेवढे ह्यातले जमतील तेवढे तरी करायला सुरू करा म्हटलं. बाकीचं जे लय आहे, लोकांच्या घरी तुम्ही राहिलं आहे, पोरगं दवाखान्यात म्हणजे आजारी आहे, पेशंट आहे, त्याच्याकडे बघायचं का, हे मनात बसायचं. जेवढं जमतं तेवढं नामस्मरण तर स्वामींचं चालू करा म्हटलं, पुढच्या पुढं बघू म्हटलं, पण हा तरी मना म्हटलं करते किंवा काय, विश्वास तरी ठेव. ती हा म्हटली ताई मी करेन म्हटली, बघू काय असेल ते असेल, नेट होणार असेल तर करेन. आणि चालू केलं त्यांनी, काय असेल ते स्वामींचं तरी कोणा नाव घेण्यासाठी तिने ते चालू केलं 1-2 दिवसात. लगेच तिकडं माझ्या मनात तोपर्यंत की नाही आता जर त्या पोराला स्वामी, मी लगेच येऊन स्वामीच्या मूर्तीपुढं बसले घरात आणि रडायला पण लागले, करायला. एकुलता एक माझा भाऊ, त्याची एकुलता एक 2 पोरं, मोठा खूपच शांत आणि गरीब आहे, लहान जरा आहे चपळ चाप्टर. म्हटलं त्याला पण असं व्हायला लागल्यानंतर आम्ही कोणाकडे बघायचं आणि त्या भावाला काय म्हणून बघायचं आणि तोंड द्यायचं, त्याचं तोंड कसं काय बघणार म्हटलं. हे असं सगळं असल्यानंतर आईवडील एकतर म्हातारे, आणि मेहुणा पण माझा आत्ता वारला आहे, 4-5 वर्ष झाले मिलिटरीत होते भाऊजी आमचे, तो पण खूप मोठा आधार आमचा हरवला. आणि म्हटलं हे आता आणि काय आलं. आईला पण आमच्यामध्ये बरंच ॲडमिट नव्हतं, 15 दिवस महिनाभरती बिनशुद्ध ICUमध्ये एकदम बेशुद्ध पडली होती. 48 तास तर अजिबात शुद्धीवर नव्हती. अशी बरीचशी संकटं, वडिलांचा बायपास झालेला आहे, सगळ्यांचे ऑपरेशन वगैरे झालेले आहेत, सगळेच आजारी आहेत म्हटलं. आणि मला संसारात माझा ताप आहे तो आहेच. बहिणीला मेहुणा वारल्यामुळे तिची 2 पोरं, तिचं एवढं सगळं आहे मागे. आणि ह्यात आता ह्यांचा दवाखाना, ते वडील ते सांभाळणं का, ते पोरांचं काय म्हटलं मागे लागलो. मी येऊन रडले स्वामी पुढं आणि स्वामींना सांगितलं मी सहजच, म्हटलं स्वामी आणि असं असं आहे आणि माझा भाऊ मी हाक मारेल तेव्हा येतो पळत, आणि आपण त्याच्या हाकेला कधी धावणार, त्याच्या पोराला असं व्हायला लागलं तर मला कसं होईल म्हटलं. आणि मला माहीत नाही म्हटलं स्वामी, उद्याच्या गुरुवारी, आता 1-2-4 दिवस राहिले होते, 4-5 दिवस असतील बघा. आणि मी म्हटलं ह्या गुरुवारी येत्या मला माझा भाऊ इथं पाहिजे म्हटलं, गुरुवारी मला त्याला केंद्रातली आरती त्याला द्यायची आहे म्हटलं स्वामी इथल्या. आणि त्याच्या पोराला कसं बरं वाटतं, काय होतं, कुठं जाते, मला काहीच माहिती नाही म्हटलं. माझा भाऊ इथं गुरुवारी आरतीला आला पाहिजे म्हटलं, आणि आरतीला आलंच त्याच गुरुवारी म्हटलं मी त्याला अक्कलकोटला दर्शनाला घेऊन जाईल, पण त्या पोराला बरं वाटलं पाहिजे. हा शब्द मी एवढा इथं म्हटले.
झालं 2-3 दिवस त्यांनी तिच्याच घरी होते. इकडं दाखव तिकडं आयुर्वेदिक कुठनं तरी पत्ता काढत काय काय करत. कोण म्हणलं कोल्हापूरला न्या, कोणी सांगितलं पुण्याला न्या. त्याचं तेच चालू होतं, कुठं न्या कुठं न्या. तोपर्यंत कोणीतरी सांगितले की सोलापूरला एक चांगला डॉक्टर आहे आणि तिकडं तुम्ही दाखवा. अल्सफा काहीतरी होतं ते. अल्सफामध्ये आयुर्वेदिक काहीतरी गोळ्या होत्या बहुतेक आणि तिकडं दाखवा म्हणून ते त्यांना सांगितलं. हा सोमवार मंगळवारी गावाकडे आला त्या पाहुण्यांच्या घरून आणि मग बुधवारी काहीतरी तो इकडं दवाखान्याला येणार होता. असं उद्या मी तिकडं दवाखान्याला येणार सोलापूरला आणि पोराचा दवाखाना आहे आणि त्याला तर म्हणजे थोडं बरं वाटत होतं की असं थोडंसं बरं वाटायला लागलं आणि कोण म्हणते तो दवाखाना केले की बरं वाटेल. आणि मग मी म्हटलं स्वामी काय खरं नाही म्हटलं आता. आणि मग तो प्रश्न जाऊ दिला. मग माझ्या डोक्यात माझा शब्द खरा झाला ते माझ्या लक्षात की गुरुवारी आपण ह्याला बोलवलं आणि ह्या गुरुवारपर्यंत तो आला. अक्कलकोटला जायचं, स्वामींची आरती. मग मी त्याला म्हटलं बुधवारी येऊ नको म्हटलं तू. हे मला काय आहे काय नाही हा चमत्कार मला माहीत आहे म्हटलं. तू बुधवारी येऊ नको म्हटलं. मला सोमवार मंगळवार काहीतरी फोन आला होता असं असेल. मी म्हटलं तू गुरुवारी सकाळी ये म्हटलं. एवढं केले म्हटलं स्वामींनी माझ्या शब्दाला जागलेत म्हटलं. तुला सगळं सोडून कोल्हापूर, पुणे, सांगली, मुंबई सोडून तुला म्हटलं सोलापूरचं स्वामींनी दवाखाना दिला आहे अक्कलकोटच्या नगरीत म्हटल्यानंतर म्हटलं तू गुरुवारी ये म्हटलं इथं सकाळी आणि बाकी पुढचं म्हटलं मी तुला आल्यानंतर सांगते काय आहे काय नाही माझं नियोजन. मग तर मी गुरुवारी सकाळी बोलून घेतलं. तोपर्यंत मी तर घरी चहा नाश्ता वगैरे सगळं तयार ठेवला. पटकन गुरुवारी ते लोक पहाटे 6-7 वाजता आले, निघाले असतील तिथं 8-9 वाजता इथं आले. चहा नाश्ता आम्ही केला. मग मी त्याला घेऊन पहिल्यांदा तर अक्कलकोटला दर्शनाला गेले. स्वामी हा चमत्कार तुम्ही आणि काय नाही ते पोरगं एवढं छान चालायला लागलो बोलायला लागलो. लगेच 4 दिवसात स्वामी दर्शनाला घेऊन येते त्याला मी आणि आरतीला घेऊन येते म्हटल्यानंतर पोरगं बेड पेशंट दवाखान्यातनं डॉक्टरनं पर्याय नाही म्हणून सोडून दिलेलं. म्हणजे इलाज नाही ह्याच्यावर ह्या गोष्टीवर असं सांगून सोडून दिलं पोरगं. अक्कलकोटला दर्शनाला आलं, तिथं फिरलं सगळीकडं, दर्शन घेतलं स्वामींचं. आम्ही प्रसाद घ्यायला गेलो. मग दवाखाना बंद व्हायला लागला होता. तर ते एक मनात दुखदुखी होती. दवाखाना सांगितला आणि गोळ्या तर घेऊन जायचे. एवढं थोडी ना विश्वास बसतो लगेच स्वामींवर की हां आता स्वामींचं दर्शन घेतलं आणि आता घरी निघून जाऊन बरं वाटेल. नाही, त्याला दवाखाना पण करायचाच होता. पहिलीच वेळ होती त्याच्यामुळे. आणि मग दर्शनात प्रसादाला गेलो. खूप लाईन एवढ्या रांगा होत्या. 4-5 रांगा अशा ते आहे अक्कलकोटला फिरून जायचं. 1-2-3 रांगा अशा फिरून गेलो आणि पुढे दवाखान्याचा टायमिंग व्हायला लागला. दवाखाना बंद व्हायचा, इकडं टायमिंग व्हायला लागला. इथं घरी यायचं होतं. इथनं केंद्रात संध्याकाळी 6च्या आरतीला पोचायचं होतं मला. म्हटलं नको पुढं उशीर व्हायला, स्वामी प्रसाद पुढच्या वेळी बघू म्हटलं. आम्ही त्या 3 रांगा गेलेलो. जवळ नंबर आला होता म्हणजे अन्नप्रसादाला जवळ सोडणार होते. आतमध्ये सोडायची वेळ आली होती पण नको म्हटलं स्वामी. आत गेलं जेवायला एक अर्धा तास आणि ती एक रांग अजून अर्धा तास 15-20 मिनटं चालली असती. तिथून आम्ही परत माघारी सगळ्यात रांगेतून उलटं फिरून परत आलो. एका हॉटेलमध्ये थांबलो. तिथं चहा नाश्ता केला आणि येऊन त्याला मग सोलापूरचा दवाखाना केला. मग ते काय शाबूच्या छोट्या गोळ्या होत्या वाटतं. 3 महिने काहीतरी त्यांनी घ्यायला सांगितलं होतं डॉक्टरांनी. काहीतरी पतपाणी होतं ते पाळायचं आणि त्या गोळ्या घ्यायच्या होत्या. मग तो पण दवाखाना त्याने 3 महिने ठेवला चालू. परत येऊन गोळ्या घेऊन गेला वाटतं महिन्याच्या दाखवून. पण ते तिथं घडलं. पुन्हा आम्ही तिथून घरी आलो संध्याकाळी 4-5 वाजता. मी येऊन स्वामींचा नैवेद्य केला सगळा. चपाती भाजी वगैरे सगळं नैवेद्य तयार केला. 4 ते 5, 5:30 ह्यांना सगळे मला वाटतं 5-6 जण आले होते. ही लोक गाडी करूनच आला होता तो. त्यांना सगळ्यांचं जेवण वगैरे तयार करून ठेवलं. आले की ती लोक निघणार. आम्हाला यायला केंद्रातून 7-7:30 वाजतात. ह्यांना जायला निघाले येऊन जेवण करायला 8-8:30 वाजणार. नंतर रात्री जाऊन पोचणार. त्यामुळे मी सगळा स्वयंपाक वगैरे करून ठेवून त्याला आवरून केंद्रात आरतीला घेऊन गेले. मग 6 वाजता त्या दिवशी गुरुवारची स्वामींची आरती घडली, स्वामींचं दर्शन घडलं. त्याचा जो काही दवाखाना होता तो पण झाला. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत 2-3 वर्ष 2-2.5 वर्ष झाले असेल त्या पोराला गोळीसुद्धा चालू नाही एक आणि कसलाही ताप आलेला नाही. एवढं म्हणजे स्वामींचा साक्षात्कार आहे तो एवढा मोठा. त्याच्यानंतर त्या सगळ्यांचा एवढा विश्वास बसला की तो भरपूर करतो आणि मिनिटाला स्वामी त्यांच्या हाकेला जातात. माझ्या धावत नाहीत स्वामी एक वेळेस, पण त्यांच्या धावतात. सगळ्यानंतर बहिणीचं पुण्य सगळं तुम्हालाच भेटायला लागले. ती करते आणि तिच्या शब्दाला मान आहे. ती बोलल्यामुळे सगळं पुण्य तिचं जे एवढा दिवस केलेलं सगळं तुम्हालाच भेटतं आहे. अशा काही गोष्टी आहेत. स्वामींचे भरपूर अनुभव आहेत, भरपूर तोडगे आहेत, माहिती आहे. मी घरात ज्या काही सेवा करते त्या आहेत. मी तुम्हाला अजून सांगेन. हे अनुभव पण बहिणीचे तिच्या मुलांचे क्षणाला आलेले आहेत. ते पण सांगेन मी तुम्हाला. विचारा तुम्ही कमेंटमध्ये. आणि त्यांना स्वतः ती लोक तर त्यांच्या तोंडून खूप छान सांगतील. त्यांचा तर खूप विश्वास बसला आहे. बहीण केंद्रात आता आरतीला जाते.
गाणगापूरला, अक्कलकोटला माझ्यापेक्षा जास्त ती लोक करायला लागले आहेत आता, आणि अनुभव पण स्वामी त्यांना तसे देत आहेत. त्या दिवशी मग अशा प्रकारे स्वामींची गुरुवारची आरती झाली, मग घरी येऊन जेवणं वगैरे केली. मग 8-9 वाजता ते लोक गेले घरी त्यांच्या. म्हणजे एका दिवसात स्वामींनी एवढं सगळं घडवून घेतलं आणि एका माझ्या शब्दाला स्वामी जागले. त्यामुळे श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल आणि ही खरा अनुभव आहे ह्या आत्ता 1.5 ते 2 वर्षातला, त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणि पहिल्यांदा नवीन चॅनलवर असाल, व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि श्री स्वामी समर्थ. असेच तुम्हाला मी केंद्रातलं साहित्याचं पण काम करते. केंद्रात दर गुरुवार आरतीला जाते, तिथं सेवेसाठी असते केंद्रातल्या. मग स्वामी माझ्याकडून भरपूर सेवा करून घेतात, आणखीन खूप खूप स्वामी सेवा करून घेऊ देत माझ्याकडून, ही स्वामींचरणी प्रार्थना. तुम्हाला माझे अनुभव, माझ्या सेवा आणि स्वामींचं दर्शन वगैरे केंद्रातलं तर मी घडवतच असते. त्यातून पण आणखीन खूप काही जाणून घ्यायचं असेल तर मला मेसेज करू शकता. श्री स्वामी समर्थ. चालतंय, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते.